राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करतो. आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये आपण 110 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता आणि अर्जुन आणि भगवंत यांच्या सख्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी विषयाचं जरा विषयांतरच केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि भगवंताचं वर्णन करायला चालू केलेलं आहे. त्यांच्या शक्तीचं वर्णन त्याचं केलं, त्याच्या गुण महात्म्याचं, त्याचं यशाचं वर्णन करायला चालू केलेलं आहे. आणि त्यामुळं चंद्र सूर्याच्या तेजाचा जो डौल आहे तो आत्मप्रकाशाच्या सत्तेवरच आपल्याला बघायला मिळतो. अन्यथा चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश मर्यादितच आहे, परिच्छिन्न आहे, हे सांगायचं आहे माऊलींना. त्यामुळं सर्व जे अधिष्ठानावर, ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर किंवा ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर हा प्रकाश आहे आणि म्हणून त्या प्रकाशाचं भांडवल ब्रह्म हे सूर्यचंद्राला पुरवतं आणि जगाला सुख देण्याचा प्रयत्न हे ब्रह्माच्या द्वारेच होत असतो. याचं वर्णन आता आपल्याला मागच्या काही ओव्यामधून आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळं चंद्र आणि सूर्यांना काबूत ठेवण्याचं काम, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम भगवंताची सत्ता करत असते. सगळं त्या ईश्वराच्या अधिष्ठानावर सगळं चालू असतं. काल आपण काही ओव्यासुद्धा 9व्या अध्यायातल्या पाहिल्या होत्या. आकाशानं सगळीकडे राहावं, वायूने उगी नसावे, पावसानं वर्षाव करावा, हे सगळं वर्णन जे आहे, अग्नीनं काय आपली शक्ती दाखवावी, हे सगळे सत्तेवर चालतं, ते भगवंताच्या सत्तेवर चालतं. त्यामुळं वर्णन करतात की कोणताही ग्रह आपली कक्षा सोडून बाहेर जात नाही. त्या ठिकाणी ईश्वर सत्तेचा केवढं त्यांच्यावरती कंट्रोल आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण थोडं जरी काहीतरी मानवी चुका किती आपण करत असतो, पण या भगवंताच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला एकही चूक आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून वर्णन करताना माऊलींनी वर्णन केले की जयाचिनी अंगिके तेजे आवो रवी शशीची वनिजे म्हणून जग हे विशिजे विनासे तया. प्रकाशाशिवाय जग म्हणजे सूर्यचंद्र आंधळे झाले असते किंवा तयाविन म्हणजे श्रीकृष्णा वाचून हे जग वेसीने असे म्हणजे प्रकाशित झाले असते काय, म्हणजे त्याच्याशिवाय ते प्रकाशरूप दिसलं असतं का. 111 नंबरची ओवी नामाचं वर्णन करणारे आहे बघा. हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एक एक काय तयाचे कलशील तू. अकलशील तू, काही ठिकाणी कलशील असा शब्द आहे. गुण एक एक काय तयाचे अकलशील तू. ज्ञानेश्वर महाराज स्वतःलाच म्हणालेत, अरे ज्याच्या एका नामाचा विचार केला असता ते इतके व्यापक आहे, त्यापुढे आकाश देखील ठेंग नाही. नामाचं किती महात्म्य व्यापकत्व सांगितलंय या ओवीमध्ये आपल्या लक्षात येईल. त्यामुळे नाम महात्म्याचा एक वेगळा विचार आपण पुढे जाऊन करणारच आहोत. 12व्या अध्यायामध्ये करणार आहोत, मध्ये 7व्या अध्यायामध्ये करणार आहोत, 9व्या अध्यायामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे नामाचं महात्म्य जितकं वर्णन करावं तितकं कमी आहे. त्यामुळे सगळ्या संतांनी नामाला मोठेपण दिलेलं आहे. त्यामुळं नामापुढं हे आकाशसुद्धा ठेंगणं आहे असं ज्ञानेश्वर माऊली तिथं वर्णन करतात. त्या कारण जगातल्या प्रत्येक पदार्थाला भगवंताचीच नावं आहेत. आकाशाला देखील आकाशे नावे भगवंताचे आहे.
इतकी त्याच्या एका नामाची जर मोठी व्याप्ती आहे, तर त्याचे एक एक गुण आपल्या वाणीच्या कक्षेत कसं आणता येतील. म्हणजे आपली वाणी टोकरी पडते त्याच्या नामाचं वर्णन करण्यासाठी. नाम घ्यायलाच वाणी वापरलेली बरी, नामाचं वर्णन करण्यासाठी वाणी अपुरी पडते. नाम घेण्यासाठी वाणी पुरेशी पडेल कदाचित, कारण त्यासाठीच आपल्याला वाणी दिलेली असते. म्हणून सतत वैखरीनं नाम घ्यावं, कारण त्याचं मोठेपण आकाशापेक्षा सुद्धा मोठं नाम आहे. म्हणून ज्याच्या नामापुढं आकाश ठेवणं आहे, त्याचं गुण वर्णन काय करायचं भगवंताचं, हेचं वर्णन करताना म्हणून नामदेवराय म्हणतात, अनंताचे गुण अनंत अपार. काय वर्णन करतात बघा, अनंताचे गुण अनंत अपार. त्याचे गुण जेवढे आहेत ना ते अनंत आहेत, अपार आहेत, अमर्यादित आहेत. आणि एखाद्या छोट्या तुमामासारख्या माणसाने त्यांचं वर्णन करणं फार अशक्य गोष्ट आहे. म्हणून संतच त्याचं वर्णन करतात. संतांनी नामाला ओळखलेलं आहे, नामाचं महात्म्य ओळखलेलं आहे. त्यामुळं त्यांनीच त्याचं वर्णन करणं ही फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. इथं वर्णन करताना म्हणतात की हे ज्याच्या नामापुढं आकाशसुद्धा खुजं होतं, गगनही दिसे टाचे. टाचे शब्दाचा अर्थ आहे ठेंगणे. गुण एक एक काय तेयाचे आकळशील तू. मग त्याचे एक एक गुण तुला कसं आकळता येतील सांग. ह्या नामाच्या पुढं त्या आकाशसुद्धा कमी आहे. आकाशाची व्याप्ती केवढी. ज्याला ब्रह्माची उपमा दिली जाते, त्या ब्रह्माच्या उपमा देणाऱ्या आकाशसुद्धा नामापुढं टेंगणं आहे. याचा अर्थ नाम केवढं व्यापक आहे याचा विचार आपल्याला करता येईल. वर्णन करताना शास्त्रांना सुद्धा केलेलं आहे की नाम किती व्यापक आहे, विस्तारलेला आहे. संत म्हणतात, ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये सुद्धा एक तुकडा असा आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणजे आकाशापेक्षा मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, हे काय मोठेपण कसं विचारतात बघा, तर गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा म्हणजे आकाशापेक्षा मोठं आहे. आणि इथं तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की नामाचे एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे. त्याच्या पुढं ठेंगणं दिसतं. आणि इथं म्हणतात नामापेक्षा आकाशापेक्षा नाम मोठा आहे. म्हणून म्हणलेलं आहे गगनाहुनी वाढ. वाढ म्हणजे मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. हे त्याचं व्यापकपण वर्णन करताना शास्त्राने सुद्धा खूप व्यापकपण वर्णन केलेलं आहे. सांगताना शास्त्र सांगतं की पृथ्वीपेक्षा त्याच्यापेक्षा वरचढ असणारं जे भूत आहे, महाभूत, ते पाणी 10 पट जास्त आहे. वर्णन कसं केलं शास्त्रानं बघा की पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट आहे, तेजापेक्षा वायू 10 पट आहे, आणि वायूपेक्षा आकाश 10 पट आहे. किती विस्तारलेलं व्यापकपण आहे. तर नाम हे आकाशापेक्षा अनंत पट आहे. शास्त्र वर्णन कसं करतंय बघा, कारण नाव हे फार मोठं नाम आहे. भगवंताचं नाम हे फार मोठं आणि व्यापक आहे. ते आकाशाला सुद्धा व्यापून राहतं. म्हणून ही पंचमहाभूतं एकापेक्षा एक वरचढ आहेत. पण सगळ्यात वरचढ कोण असेल तर ते नाम अनंतपट आहे. म्हणून पहिल्यांदाच नामापासूनच म्हणतात ओंकाराची निर्मिती. ओंकार हा शब्द प्रणव ज्याला आपण म्हणतो हे नामच आहे ना. एका अक्षरी ब्रह्म शब्द वापरला त्या ओमला, तर हे ओंकाराची निर्मिती झाली म्हणतात. पण या ओंकारापासून आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायूपासून तेज, तेजापासून पाणी, आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. आणि मग सगळ्या सृष्टीची निर्मिती आहे. मग सुरुवात कशाची आहे? नाम आहे आदी अंती. संतांचे अभंग आपल्याला प्रसिद्ध आहेत. नाम सुरुवातीला आहे, मध्ये आहे, शेवटी आहे. नामाशिवाय काही चालत नाही, इतकं त्याचं व्यापकपण आहे. त्यामुळे नामापासूनच आकाशाची निर्मिती झाली. म्हणजेच म्हणतात ना, आत्म्यापासूनच आकाश निर्माण. आकाश कशामुळं तर आत्म्यापासून निर्माण झालं असं उपनिषद सांगतं. त्याचा अर्थ तोच आहे. म्हणजे ओंकारातूनच त्याची निर्मिती आकाशाची आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून याचं व्यापकत्व जर वर्णन करायचं झालं तर या पंचमहाभूतापेक्षा व्यापक आणि विस्तारलेलं असलं जे आहे ते नाम आहे. आणि जे म्हणून व्यापक असतं ते सूक्ष्म असतं बरं का. जे व्यापक ज्याला आपण म्हणले ना, आकाश व्यापक आहे ना, तर ते सूक्ष्म असतं. म्हणजे आकाश कुठंही जाऊ शकतं, इतकी त्याच्यामधला सूक्ष्मता असते. नंतर हळूहळू प्रत्येक महाभूत हळूहळू जड होत येतात बघा.
ती स्थूल स्वरूपाला येतात. पण सूक्ष्म कुठून सुरू होतं? आकाशापासून. पण आकाशापेक्षा सूक्ष्म काय असेल तर नाम आहे. म्हणून म्हटलेलं आहे व्यापक आणि सूक्ष्मता ज्याला आपण म्हटलेली आहे ती व्यापक आणि सूक्ष्मता नामाला दिलेली आहे. पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आणि सूक्ष्म आहे. वर्णन कसं केलं आहे बघा. सगळ्यात जड काय असेल तर पृथ्वी आहे. पृथ्वीपेक्षा थोडंसं हलकं पाणी आहे, म्हणजे सूक्ष्म आहे बरं काय. म्हणून पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे आणि सूक्ष्म आहे. पाण्यापेक्षा तेज व्यापक आहे आणि सूक्ष्म आहे. तेजापेक्षा वायू व्यापक आहे आणि सूक्ष्म आहे. वायूपासून आकाश तरी व्यापक आणि सूक्ष्म आहे. पण आकाशापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक काय असेल तर नाम आहे. त्यामुळं नाम हे आकाशाला ठेंगणं करतो. त्याचं टाचे शब्द वापरला माऊलींनी, त्याचा अर्थच तो आहे. त्यामुळं आकाशापेक्षा आकाशाला व्यापून भरून राहिलेलं काय असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं गुणवर्णन करणं हे साधकांसाठी सांगितलेली श्रेष्ठ दर्जाची आणि सोपी साधना आहे. संतांनी याच साधनाचा घोष जास्त केलेला आहे. याच साधनेला पुढं आणलेलं आहे. त्यामुळे कुठलाही पंथ असू दे, कोणताही संप्रदाय असू दे, कोणताही धर्म असू दे, तर प्रत्येक धर्मामध्ये भगवंताच्या नामाच्या उच्चाराला अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून त्यानुसार विचार करताना इथं ज्याच्या नामापुढं आकाशसुद्धा ठेंगणं आहे त्याचं गुणवर्णन काय करावं असं माऊली या 111व्या नंबरच्या ओवीमध्ये बोलतात. 112 नंबरची ओवी आहे. म्हणून असो हे वानने म्हणजे त्याचं गुणवर्णन आता पुरे करूया. हे असं म्हणून असो हे वानने सांगू नेनो कौनाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणालेत आता त्याचं वर्णन करणं काय असू दे, कारण मी भगवंताचं एक एक गुण देखील सांगावयाचं जाणत नाही. मला तेवढं एक गुण सुद्धा सांगता येत नाही. माझी वाणी काय त्या ठिकाणी कमी पडते. पण इथे गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती की योग प्रकरणाच्या निमित्ताने पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णाने स्वतःची लक्षणे न सांगता आपल्या वाचून दुसऱ्या कोणाची तरी लक्षणे अर्जुनाला दुरून दाखवावीत असा भगवंताचा अभिप्राय दिसतो. असे मी का बोललो? दावावी मिशी येणे का बोलिलो ते सांगतो मी आता. की भगवंताने आपल्या विचारानं काय केलेलं आहे, आपल्या वाचून दुसऱ्या कुणाची तरी लक्षणे अर्जुनाला परोक्ष रूपानं सांगितलेली आहेत. आणि ती योगारूढ पुरुषाची लक्षणं आहेत. ह्या श्लोकामध्येच आपण बघितलेली आहेत. आणि ही सगळी लक्षणं भगवान श्रीकृष्णांना लागूच आहेत. आता ती का सांगितली तर तसं सांगण्याचं कारण बघा असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. म्हणजे हे गुणवर्णन आता पुरं झालं. आता कशाला गुणवर्णन करू? कारण योग प्रकरणाच्या निमित्ताने भगवंताने काय केलेलं आहे, आपल्या वाचून कोणाची तरी लक्षणे दुरून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांना संतांची किंवा कोणाची ही लक्षणं कळलेली नाहीत असं इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ही संतांची लक्षणं काय योगारूढ पुरुषाची काही भगवंताची लक्षणं आहेत. ही लक्षणं सांगायला लागलेत. आणि म्हणून पुढे म्हणतात बघा, ऐक द्वैत अचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुन पडी ये गोडी नासेल हन. काय किती प्रेम आहे बघा अर्जुनानी भगवंतांच्यामध्ये. आणि वर्णन करताना काय म्हणतात बघा, ऐके द्वैताचा ठावोची फेडी. स्वतःलाच म्हणतात ऐक. मुळात अर्जुनाला उघडपणाने ब्रह्मविद्या सांगण्याची भगवंताची इच्छा दिसत नाही. आता हे जरा खटकण्यासारखं आहे की नाही वाक्य. वास्तविक ब्रह्मविद्या सांगायची आहे पण उघडपणाने ब्रह्मविद्या सांगायची नाही. बाजून सांगायची आहे. कारण ऐकण्यासाठी अर्जुन द्वैतातच असायला पाहिजे ना. द्वैत जर सुटलं आणि अद्वैतात आला तर त्याच्यातनी आपल्यात एकरूपता राहील ना. आणि एकरूप झालेला अर्जुन आणि भगवंत हे दोन वेगवेगळे न राहता एकत्र आल्यामुळं पुढे वर्णन केले तर त्या ठिकाणी अडचण पडेल. कारण द्वैताचा ठाव ठिकाणा नष्ट करेल. द्वैताचा ठावोची फेडी जर मी ते उघड केलं का ते ब्रह्मविद्या किजेल उघडी. जर मी ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान जर अर्जुनाला सांगितलं तर द्वैत नष्ट होऊन जाईल. जीव ब्रह्मातील द्वैताचा अविद्येसह नाश करणारा महावाक्याचा उपदेश जर मी प्रकटपणानं जर केला तर काय म्हणलंय तर अर्जुन पडिये गोडी.
म्हणजे अर्जुन मला आवडतो, ही जी द्वैताची प्रेमाची गुढी आहे ती नष्ट होईल ना. मग द्वैतच नाही तर मग प्रेमानं मी बोलू कुणाशी संवाद करू, कुणाशी गप्पा मारू, कुणावरती प्रेम करू. वर्णन किती सुंदर दिले बघा. म्हणजे सख्य भक्तीचं वर्णन जर आपल्याला बघायचं असेल, सख्य भक्तीचं उदाहरण बघायचं असेल तर अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या जोडीकडे पाहिलं पाहिजे. किती सख्य भक्ती होते. आणि म्हणून भगवंत काय बोलतात, ऐके द्वैताचा ठावच फेडी ते ब्रह्मविद्या की जे लोगडी. जर मी ब्रह्मविद्या आणि ब्रह्मज्ञान जर अर्जुनाला अपरोक्षत्वानं जर सांगितलं, म्हणजे उघड केलं, तर काय होईल, तर त्याच्यातले माझ्यातलं द्वैत संपून जाईल आणि अर्जुन पडे गोडी नाशेल हन. त्यामुळे मग अर्जुनाने माझ्यातलं प्रेम नासून जाईल ना, नष्ट होऊन जाईल. मग हे प्रेम नष्ट व्हायला नको पाहिजे. म्हणून द्वैताचे उच्चाटन करणारे ब्रह्मज्ञान उघड सांगितलं नाही तर सांगितलं असतं तर तो परब्रह्माशी एकरूप झाला असता आणि त्याचा प्रेमाचा सहवास आणि त्याच्या सहवासातल्या गोडवा निवृत्त गेला असता. दोन माणसं असल्याशिवाय सहवास घडत नाही, दोन माणसं असल्याशिवाय प्रेमाचा संवादच होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, हा माझ्यावरून बोलत राहायला पाहिजे. नाही बोलला आणि याला एकदमच जर काय झालं, आत्मज्ञान प्राप्त जर झालं तर तो माझ्याशी एकरूप होईल. मग मी प्रेम कुणावर करायचा, मी प्रेमाच्या गोष्टी सांगायचा कुणाला. म्हणून माझ्यात आणि त्याच्यात द्वैत असावं म्हणून मी ब्रह्मविद्या जर सांगायला लागलो तर द्वैत नष्ट जाईल. म्हणून ब्रह्मविद्या विचार सांगितला आहे शास्त्रानंच. कारण ब्रह्मविद्या ही मुक्त करणारी विद्या आहे आणि मुक्त करणारी म्हणजे द्वैत घालवणारी. जर ब्रह्मविद्या झाली म्हणजे ब्रह्मज्ञान जर झालं तर द्वैत निघूनच जातं आणि द्वैत निघून जाणार. मग द्वैत ठेवून अद्वैत सांगायचं आहे आता भगवंताला. दोघांमध्ये द्वैत तरी ठेवायचं, दोघं वेगवेगळी दिसली पाहिजे, पण सांगायचं आहे मात्र अद्वैतच सांगायचा. द्वैतात ठेवून म्हणजे अर्जुनाला द्वैतात ठेवून अद्वैत सांगायचं आहे. म्हणजे अद्वैत सांगताना स्वामी स्वरूपानंदांची सुद्धा प्रार्थना फार सुंदर आहे बघा. भक्तात आणि देवामध्ये द्वैत असल्यामुळं भक्ती घडते, नाहीतर भक्ती कशी घडेल. नाम जर घ्यायला पाहिजे असेल तर तो नामधार त्या नामीपासून वेगळा असला तर त्याचा आनंद घेऊ शकतो ना. जेव्हा तो नामीशी एकरूप होतो त्यावेळी नाम संपून जातं, नामसुद्धा विलीन होतं. म्हणून देवभक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवदेवीशा प्रार्थना आहे तुला आता. स्वामी स्वरूपानंदांची प्रार्थना आहे, उदारा जगदाधारा देई मज असावर. त्या प्रार्थनेमध्ये एक ओवी अशी आहे, देवभक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता. अद्वैत सुद्धा असायलाच पाहिजे, पण देव आणि भक्ती याच्यात द्वैत ठेवून अद्वैताचा खंडन करू नको. म्हणजे अद्वैतही असावं आणि द्वैतही त्यामध्ये असावं. म्हणजे काय होईल की तुझ्यातनी माझ्यामध्ये संवाद राहील, असं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात. म्हणून मुखामध्ये भगवंताच्या मुखामध्ये ही ओळ दिली, ही ओळी ऐके द्वैताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या की जे लोगडी तरी अर्जुना पडी गोडी नासे लहाना म्हणून ते तैसे बोलणे नव्हे स पातळ आड लावणे. म्हणजे मधीच एक पडदा लावलेला आहे, केले मनची वेगळवाने भोगावया. म्हणून अर्जुनाचं मन भगवंताच्या मनापेक्षा वेगळं केलं. दोन मन जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकरूपता होते. मग दोन गोष्टी शिल्लकच राहत नाहीत. म्हणून इथं काय केलंय, अर्जुनामध्ये आणि आपल्यात मनाच्या वेगळेपणाचा पातळ पडदा ठेवलेला आहे. म्हणजे मनात द्वैत ठेवलेला आहे. हा भगवंत आहे आणि हा युद्ध करणारा अर्जुन आहे. ह्या दोन गोष्टी बरोबर बाजूला भगवंतानी केलेल्या आहेत. म्हणजे भगवंत हे भगवत गीता सांगायला लागलेत आणि अर्जुनाचा ते गुरु म्हणून त्यांना उपदेश करणारे आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्याला उपदेश करायचा तो शिष्य, तो योद्धा आहे आणि तो उपदेश ऐकत आहे. त्या दोन्ही गोष्टी द्वैतांना शिल्लक ठेवलेल्या आहेत. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे. सपातळ म्हणजे पडदा. पडदा जो आहे मध्ये ठेवला आहे. कोणता पडदा आड ठेवलेला आहे, मनांचा किंवा द्वैताचा. असा द्वैताचा पडदा आड ठेवलेला आहे. जर सगळंच एक पूर्ण जर सांगितलं दोघांच्या मध्ये एकरूपता होईल. पण कसा पडदा आहे बघा, तो अगदी विरळ असलेला पडदा आहे. असा घट्ट आवरण नाही, मल विक्षेप आवरणामधला आवरणासारखा तो घट्ट नाही. तो अज्ञानाचा पडदा नाही बरं काय.
तर अज्ञान घालवायला सुरू आहे अर्जुनाचं. आणि त्यामुळे जो पडदा ठेवलाय ना तो अतिशय विरळ आहे. धड एकरूप होता येत नाही आणि धड दोघांना एक बाजूला एकामेकाच्या जाता येत नाही. त्यामुळं अर्जुनाच्या मनामध्ये द्वैत शिल्लक ठेवून भगवंत त्याला मार्गदर्शन करत आहेत. फार पुढे सुंदर एक ओवी टाकली बघा. जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागो निरंकू तयाची या दिटीचा झने कळंकू लागेल तुझिया प्रेमा. काय सुंदर वर्णन करतात बघा. तुझ्या माझ्या प्रेमाला कुणाची तरी दृष्ट लागेल, कलंक लागेल म्हणतात. कारण तुझं आणि माझं प्रेम जे आहे ते प्रेम अगदी उच्च कोटीतलं आहे. म्हणून भगवंत मनात असं म्हणत असतील, ज्ञानेश्वर माऊली कल्पना करतात बघा. भगवंत असं मनात म्हणत असतील की ज्यांना मी ब्रह्म आहे अशा ज्ञानाचं बंधन आहे. काय बघा, जे काही जण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा त्या म्हणण्यामध्ये आणि त्या एखाद्या कल्पितच गोष्टीमध्ये अडकलेले असतात. त्याला ब्रह्मच म्हणतात, पण संवादी ब्रह्म आहे तो. मी ब्रह्म आहे असं वाटणं हा संवादी ब्रह्म आहे. आणि मी देह आहे असं वाटणं विसंवादी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे अशा ज्ञानाचे बंधन आहे असे मुक्त वर्णन केले बघा. जया सोहम भाव अटकू. आणि जे मोक्ष सुखा करता दीन झालेले आहेत, मोक्ष सुखा लागोनी रंकू. रंकू म्हणजे दरिद्र, भिकारी किंवा दीन झालेले आहेत असे मुमुक्षू. या दोघांवरही माझे प्रेम नसल्यामुळे कदाचित त्यांच्या दृष्टींचा कलंक तुझ्यावरील प्रेमाला लागेल. ते प्रेम दृष्ट लागून काळवंडून जाईल की काय असं वाटत आहे. ज्ञानेश्वर माऊली मनातच सांगतात हा. भगवंताच्या मनात असं चाललं असेल की काय, की जे आहेत मी ब्रह्म आहे या अहंकारात अटकू जे साधक अडकून पडलेले आहेत. हे बंधनच आहे बरं काय. सरळ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी ब्रह्म आहे असं वाटणं, याची जाणीव शिल्लक राहणं हाही बंधच आहे. ते एक प्रकारचं बंधन आहे. दुसरं काय म्हणतात बघा, जे मुमुक्ष आहेत आणि मोक्षासाठी धडपड करत आहेत त्यांना दीन म्हटलेलं आहे. म्हणजे का, कारण ते भगवंताकडे मागायला मला मोक्ष द्या, मोक्ष द्या, मोक्ष द्या असं मागायला लागेल ना. दोघांच्याकडेही सुद्धा भगवंताने दुर्लक्ष केलं. कशामुळं? अर्जुनाच्या भक्तीमुळं. दोन्हीमध्ये ठरला मोठा कोण, तर भक्त मोठा ठरतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं ज्ञानी भक्त असा शब्दप्रयोगच वापरावा लागतो. नुसता भक्त वापरून चालत नाही, नुसता ज्ञानी म्हणून चालत नाही. जर ज्ञानी भक्त ही एकत्र जोडी जर वापरली शब्दांची तरच आपल्याला खरा अर्थ कळतो, नाही तर कळत नाही. जे आत्मज्ञान ज्याला आपण झालं म्हणतो ना, ते ज्ञानी भक्त असतात आत्मज्ञान झालेले. नुसतं त्यांना ज्ञानी म्हणून चालणार नाही, तर ते भक्तही असायला पाहिजे. जर ज्ञानी आहेत ना तर ते भक्त असायला पाहिजे. काही नुसतेच भक्त आहेत ना, म्हणजे भाबडेपणानं देवाच्या भावानं भजन करतात असे सुद्धा भक्त आहेत. पण त्याचं व्यापकपण, त्याचं विस्तारलेपण, त्याचं मोठेपण जाणूनच घेत नाहीत भगवंताचं. ते नुसतंच भक्तीचं करतात, उपासना करत असतात. म्हणून तेही नाही, तर त्यांना ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे भक्त आणि ज्ञानी हे दोन्ही शब्द एकत्र आहेत. भक्ती आणि ज्ञान हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा त्याला मोठेपणा आणि पूर्णत्व येत असतं. इथं ते सांगताना माऊली काय बोलतात बघा. अटकू म्हणजे सोहमभाव अटकू. जे अटकू याचा अर्थ बंधनात आहेत, जे मी ब्रह्म आहे अशा बंधनात आहे, किंवा मोक्षासाठी जे हात पसरतात मला मोक्ष द्या अशा लोकांची वाईट दृष्टी तुझ्या प्रेमाला लागेल कदाचित, तुझ्या आणि माझ्या प्रेमाला. का, तर ते पाठीमागं लागलेले आहेत ना. आणि भगवंत तर प्रेमानं अर्जुनाशी बोलायला लागलेले आहेत. हे बघा, इतके आम्ही साधन करतो, मी ब्रह्मत्वाला पोचलो आहे, तरी माझ्याकडे बघत नाहीत भगवंत आणि या अर्जुनाकडे बघायला लागलेत बघा असं म्हणतील आणि त्यांचा मत्सर निर्माण होईल. किती सुंदर रूपक तयार केलं आहे माऊलीने बघा. कुणाला मत्सर निर्माण होईल? जे मुमुक्ष आहेत, मोक्षासाठी दीन झालेले आहेत, मोक्षासाठी भगवंताच्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि जे आता झालेत परत मी ब्रह्म आहे अशी अवस्था या जाणीवेत राहतात, या संवादी ब्रह्मामध्ये राहतात, त्यांना सुद्धा दोघंही बंधनात आहेत. आणि अशी बंधनात असलेल्या लोकांना माझं खरं प्रेम भेटणार नाही. म्हणून
तुझ्यावर मी केलेल्या प्रेमाबद्दल त्यांच्या मनात मत्सर निर्माण होईल आणि तुझ्या माझ्या प्रेमाला दृष्ट लागेल. किती सुंदर स्पष्टीकरण ज्ञानेश्वर माऊली लिहितात बघा. कारण सोहम भावामध्ये भावाची जाणीव असते. तो एक भावच राहतो मग शिल्लक. हा जो आहे ना, मी ब्रह्म आहे, तर मी ब्रह्म आहे कदाचित थोडासा वरचा मी देह आहे म्हणत होता, त्याऐवजी बरी गोष्ट झाली की तो मी ब्रह्म आहे म्हणा लागला. वास्तविक मी ब्रह्म आहे असं म्हणणं म्हणजे बंधनच आहे की नाही. जे आहे ते आहे असं म्हणणं म्हणजे बंधनच आहे. आहे ते आहे म्हणावं लागतं, याचा अर्थ ते बंधनच आहे. जे म्हणायला लागायला नको पाहिजे. मी कधी स्वतःला पण म्हणतोय का बघा, मी माणूस आहे असं लोकांना पटवून देतो का? तर माझी पूर्णपणे आतमध्ये एवढी बुद्धीचा निश्चय आहे की मी माणूसच आहे. एवढा बुद्धीचा परफेक्ट निश्चय असेल तर तो म्हणणार नाही की मी ब्रह्म आहे. त्यांची अवस्था सांगितलेली आहे, त्यांना अटकू शब्द वापरलाय माऊलीने, ज्ञानानं बरं काय. म्हणजे ब्रह्मत्वाला पोचलेल्या जीवनमुक्तासाठी तो शब्द नाही, तर मी ब्रह्म आहे या संवादी ब्रह्मात राहणाऱ्या साधकांसाठीच तो आहे. म्हणून सोहम भावात सुद्धा भावाची जाणीव ही बंधनच आहे. आणि ते कसं असतं थोडंसं हे बरं आहे म्हणजे तामसी राजसापेक्षा सात्विक बंधन म्हणायचं एवढंच त्यामध्ये. आणि ती वृत्ती सांभाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून ते बंधन आहे. वास्तविक मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म आहे ही वृत्ती माझ्यातून निघून जाईल म्हणून ते फार कटाक्षानं त्याकडे लक्ष देत असतात. म्हणजे बंधनातच आहेत ना. त्यांच्या वागण्यामध्ये सहजता नसते, त्यांच्या बोलण्यामध्ये मी ब्रह्म आहे ह्या म्हणण्यामध्ये सहजता नसते, म्हणून ती वृत्ती सांभाळण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. आणि दुसरे जे आहेत, जे मोक्ष सुखासाठी मागणी करणारे जे साधक आहेत, ते भगवंताकडे म्हणतात मला मोक्ष सुख दे. त्यांनाही दोघांनाही अर्जुनाला आता फुकटच मोक्ष भेटतोय म्हणून मत्सर वाटेल, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. असं भगवंताच्या मनामध्ये आले असेल म्हणून ते काय करायला दृष्ट लागेल म्हणून त्याला द्वैतातच ठेवायला लागले. जरा वरच्या ओव्या बघितल्या की लक्षात येतं आपल्याला की का त्यांना म्हणाले ते, तर तुझ्या माझ्या प्रेमाला ही लोक मत्सर करतील. कोण कोण? जे स्वयंभावात आहेत ते आणि मोक्षासाठी दीन झालेले मुमुक्ष आहेत ते सुद्धा तुझ्या माझ्या प्रेमाचा मत्सर वाटेल त्यांना. म्हणून मी ब्रह्म आहे, मी देह आहे वास्तविक विचार केला तर दोन्ही बंधन आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, सारी मेली झाली लटिके वचन, बद्ध मुक्त शिन्न तुका म्हणे, बद्ध मुक्त शीन तुका म्हणे. दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तिथला दुसरा तुकडा महत्वाचा आहे. बद्ध आणि मुक्त हे शीनच आहेत. शीन म्हणजे त्रासच आहे. मी बद्ध आहे हा जसा त्रास आहे, मी बंधनात आहे, तसं मी मुक्त आहे असं वाटणं हाही त्रासच आहे. ज्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात ना ते त्यामध्ये सहजता नसते आणि ज्ञानाला सहजता असते. इथं म्हणलेलं आहे की दोघेही जे आहेत, मी ब्रह्म आहे म्हणणारा त्याला प्रयत्नपूर्वक सांभाळावं लागते ती वृत्ती. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाच्या प्रेमाला या साधनेची दृष्ट लागेल असं कुणाला वाटतं? भगवंताला मनातून वाटतं असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. बरं काय, सगळा विषय सोडून चाललाय बरं का. आपला श्लोक कुठं आहे याचे चित्तात्मा वगैरे तो बाजूला राहिलेला आहे आणि ह्या श्लोकाला सोडून भगवंताचं वर्णन करणाऱ्या माऊलींच्या आणि भगवंत आणि अर्जुनाच्या प्रेमाचं वर्णन करणारी फार श्रेष्ठ दर्जाची उभी आहे बघा. ही काय म्हणतात, एखाद्या ब्रह्मनिष्ठाची किंवा एखाद्या मुमुक्षाची आपल्या दोघांच्या प्रेमाला दृष्ट लागेल. वर्णन केलंय भागवतामध्ये, वर्णन आहे बघा. दशमस्कंदामध्ये रासलीला वर्णन केलेल्या आहेत भागवताच्या दशमस्कंदामध्ये. आणि दशमस्कंदातल्या रासलीला जेव्हा चालू असतात त्यामुळे शुकाचार्य ज्ञानी वैराग्यशील पुरुष पोपटाचं काय घेऊन धारण करून, देह धारण करून एका झाडावर बसलेले आहेत. कोण? शुकाचार्य. आता हे शुकाचार्य बसले होते कशाला माहिती आहे का? तर त्या रासलीला त्यांना पाहायच्या आहेत. भगवंत आणि भक्त यांच्या प्रेमामध्ये असणारा जो संवाद ऐकायचा आहे, त्यांच्या रासलीला पाहायच्या आहेत. म्हणून खेळ रंगात आलेला आहे. एक गोपी कृष्णाला काय म्हणते, खेळात काय रंगच काय येणं झालाय, कशामुळे रंग येणं झालाय? मगापासून मी प्रयत्न करतोय पण तुझ्या आणि माझ्यातल्या खेळात रंगच येत नाही.
त्यावेळी रासलीलेमध्ये दाखवलंय बरं का, इतक्या सगळ्या गोपींच्या बरोबर प्रत्येकाबरोबर श्रीकृष्ण होता असं वर्णन भागवतात केलेलं आहे. प्रत्येकाबरोबर श्रीकृष्ण होता असा प्रत्येकीला अनुभव येत होता. त्यातली एक गोपिका म्हणते, तुझा माझा खेळ रंगात असताना सुद्धा आता काय रंगच भरत नाही. त्यावेळी भगवंत म्हणतात, हळूच बघताना ज्या झाडावर पोपटाच्या रूपात शुकाचार्य बसलेले असतात त्या झाडाकडे बघून भगवंत म्हणतात, कोणातरी ब्रह्मनिष्ठाची दृष्ट लागली असावी. कसं म्हणतात, तिकडं बघू ना, कारण त्यांनी ओळखलं की पोपटाचं रूप धारण करून बसलेले हे शुकाचार्य. वास्तविक शुकाचार्य ज्ञानी आहेत ना. मग तुम्हाला का आणि प्रेमाची हौस आहे, प्रेम पाहण्याची किंवा त्या प्रेमाचे संवाद ऐकण्याची कसली हौस आहे. भगवंत म्हणतात, कोणातरी ब्रह्मनिष्ठाची दृष्टी लागली असावी. आणि भगवंतानं हसत शुकाचार्याकडे पाहिलं आणि त्यावेळी तो पोपट उडून गेला तिथनं. का? लाजून. आपल्याला आता भगवंतानी ओळखलं, आता कशाला बसायचं. वास्तविक कशा आहे, खरंच दृष्टी लागली म्हणून म्हणते ती खेळात रंग येणार आहे आमच्या. का? तर तो ब्रह्मनिष्ठ म्हणजे सोमभाव अटकू मोक्ष लागी रंगू तया दिटीचा जने कळंकू. त्यांच्या दिटीचा, त्यांच्या दृष्टीचा दृष्ट लागेल आमच्या प्रेमाला. इतकं प्रेम श्रेष्ठ आहे ब्रह्मनिष्ठ. एखाद्या म्हणजे सोहमभावामध्ये स्थिर झालेल्या. आणि दुसरी गोष्ट, मुमुक्षत्व, ज्यांच्याकडे तीव्र मुमुक्षत्व आहे यांना सुद्धा त्यांच्या प्रेमाचा हेवा वाटावा इतकं अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णातलं प्रेम ज्ञानेश्वर माऊली ते सांगतात. आणि म्हणून म्हणतात की त्यांच्यामुळं आपल्या प्रेमाला दृष्ट लागेल. पुढची होई, विपाय अहंभाव याचा जाईल मी तोची हा जरी होईल तरी मग काय की जेल एकले या. जर चुकून भगवान मनात म्हणतात असा विचार करत असतील, मी जर याला आत्मज्ञानाचा जर उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या योगाने हा देहावर आहे आणि असलेला अहंभाव त्याच्यातला जर अकस्मात नष्ट जर झाला तर, त्याचा अहंकारच गेला तर. कारण आत्मज्ञान झाल्यानंतर अहंकार निघून जातो. अहंभाव जो आहे किंवा देहावर असणं जो देहभाव आहे तो देहभाव निघून जातो. जर मीच तर, आणि तो जर मीच झाला तर, आणि तो मी झालो तर मी एकट्यानं काय बरं करावं. मग मी एकटाच शिल्लक राहणार, एकमेव. मूळचा मी एकमेव द्वितीयच आहे आणि तसाच शिल्लक राहील. जर याला अहंकार गेला याचा, आणि जर हा जर काय केला तर मग मी एकटाच राहील. आणि मी प्रेमाचं बोलणं जे आहे तो कोणाशी बोलू. जर तो माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला तर त्याचा अहंकार निघून जाईल. आणि तर मी एकटा काय करू. तुकाराम महाराज म्हणतात ना, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा देव की होण्याची शक्यता आहे हे भगवंतांना कळलं. आता तो माझ्याशी एकरूप होणार. आता याला ब्रह्मज्ञान सांगण्याचा अर्थ नाही, कारण ब्रह्मज्ञान सांगणार पण कसं, पातळ पडदामध्ये ठेवून. म्हणजे धड त्याला ब्रह्मनिष्ठ करायचं नाही लगेच, आणि धड त्याला अगदीच बाजूला टाकायचं नाही. त्याला एकरूप प्रेमाशा गप्पा तरी मारायच्या आहेत, पण प्रेम दुरून प्रेम करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्यामुळे अर्जुनाचा अहंकार राहावाच. अहंकार नसेल तर बोलताच येणार नाही. अहंकाराशिवाय गप्पा होणार नाहीत. आणि म्हणून इथं माऊलींनी सांगितलेलं आहे की भगवंताच्या मनात असा विचार आलेला आहे, विपाय अहंभाव याचा जाईल. कदाचित विपाय म्हणजे काहीतरी कारणानं याचा अहंकार निघून जाईल. मी तेची हा जरी होईल आणि तो मी एकच होणार तर मग काय की जे एकले या. मग मी एकटा काय करू. दिटीची पाहता निविजे का तोंड भरून बोलीजे ना तरी दाटून खेव दिजे ऐशी कोण आहे. काय सुंदर वर्णन आहे बघा. ज्याला दृष्टीने पाहताच समाधान वाटावं. दिटीची पाहता निविजे, निविजन म्हणजे शांत होतं. ज्याला पाहिल्याबरोबर समाधान होतं. का तोंड भरून बोलीजे किंवा तोंड भरून बोलावे ना तरी दाटूनी खेव दिजे. दाटूनी म्हणजे दृढ मिठी द्यावी, आलिंगन द्यावे. असा अर्जुना वाचून कोण आहे. किती अर्जुनच्या भक्तीचं वर्णन आहे. कसा श्रेष्ठ दर्जाचा भक्त अर्जुन जो ठरला. आपल्या सगळ्या संतांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये अर्जुनाचं महात्म्य फार मोठ्या याच्यावरून वर्णन झालेलं आहे. कारण ती सख्य भक्ती जी त्याची होती त्या सख्य भक्तीमुळं भगवंत अक्षरशः वेडा झालेला होता. म्हणून ज्याला दृष्टीला पाहिल्याबरोबर मन शांत होतं आणि मन मोकळ्या गप्पासुद्धा मारता येतात, आलिंगन द्यावे असा अर्जुनाशिवाय कोण आहे मला.
मग जरी एकरूप झालं तर आलिंगन देता येईल काय? म्हणून ब्रह्मज्ञान मी सांगणार नाही, मध्ये पातळ पडदा ठेवणार, त्याला पूर्ण मी ब्रह्म करणार नाही किंवा पूर्ण आत्मज्ञान सांगणार नाही. पूर्ण आत्मज्ञान जर सांगितलं तर तो एकरूप होईल, म्हणून त्याच्याशी तोंड भरून बोलता येणार नाही, त्याला आलिंगन देता येणार नाही आणि त्याला पाहता येणार नाही. मला पाहता येणार नाही म्हणजे काय? त्याचा देहभावच नष्ट होईल ना, म्हणून पाहता येणार नाही. म्हणून आपली या मना भरवी असमाई गोटी जेवी, ते कवनाशी चावळावी जरी ऐकी झाले, जर माझ्या मनात अर्जुनाने माझं ऐकी झालं तर आपल्या मनाला रुचणारी, अंतःकरणात न मावणारी, असमाई शब्द वापरला बघा, असमाई म्हणजे न मावणारी असा अर्थ. असमाई गोटी गोष्ट, असमाई म्हणजे न मावणारी, माझ्या अंतःकरणात न मावणारी गोष्ट कुणाला सांगावी? मी जे काहीतरी सुखादुःखाचे प्रसंग त्याच्याशी बोलतो ना, ते कुणाशी बोलायचे? म्हणजे ज्याच्याशी बोलावं तो एकच पात्रतेचा मला दिसतो. काय म्हणतात बघा, सगळीकडे मला एकच माणूस पात्रतेचा दिसतो, माझा भक्त, की ज्याच्याशी मला बोलता येतं आणि माझ्या मनातला अंतःकरणातली असलेली गोष्ट त्याला सांगता येते. जर त्याची माझी एकरूपता झाली तर अंतःकरणातले गुज कुणाशी बोलावं? कारण ते गुज कुणाला भलत्याला सांगून चालत नाही. आपण बरेच वेळा आपली गुजं कुणाला तरी सांगतो, पण कुणाला गुज सांगावं म्हणतात? तर भगवंताला, श्रीगुरूंना आपलं गुज सांगावं, किंवा असे श्रीगुरू उच्च दर्जाची साधक आहेत त्यांना काहीतरी आपलं गुज सांगावं, ते भलत्याला सांगू नये. म्हणून इथं गीता अर्जुनालाच सांगितलेली आहे बघा. फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मी माझं गुज जे आहे, आता गुज कोणतं होतं तर आत्मज्ञान, हेच गुज फार मोठं होतं आणि हेच गुज भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणजे गीतेचा उपदेश एकमेव असा भक्त आहे की ज्याला गीतेचं तत्वज्ञान सांगितलं, आणि तो म्हणजे अर्जुन आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींची ओवी पण आहे बघा, जेन सांगे पितया वासुदेवासी, जेन सांगे माता देवकीशी, जेन सांगे भ्राता बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनाशी सांगत. माऊलीने ओवीच टाकलेली आहे. जे आपल्या आईला म्हणजे देवकीला किंवा वसुदेवाना किंवा आपला भाऊ बळीराम, तो राम आहे ना, तो बळीरामाला सुद्धा जी गोष्ट सांगितली नाही ती अर्जुनाला सांगितली. माऊली त्याचंच उदाहरण देतात. आपुलिया मनाबरवी असमाई गोटी जेवी. असं जर चांगलं गुज असेल आणि गुप्त गोष्ट जर बोलायची असेल तर कुणाजवळ बोलायचे? कारण मित्रत्वाचं नातं ही गुप्त गोष्ट बोलण्यासाठी विश्वासार्ह मानलेलं आहे बरं काय. कुठलीही गोष्ट मित्राला सांगावी, कारण मित्र असतो ना तो निस्वार्थी असतो आणि तो नात्यातला नसतो, आणि त्यामुळं तो काय करत असतो तर त्याची सगळी गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवत असतो, कारण आपलंही गुज त्याला सांगायचं असतं. त्यामुळे सुखदुःखांची देवाणघेवाण होते. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधलं मैत्रीचं नातं मुख्य आहे, लक्षात घ्या. नंतर ते भक्ताचं नातं आहे. त्या भक्तीमध्ये त्याचं रूपांतर मैत्रीचं नंतर झालेलं आहे. पण मी आता आलिंगन तरी कुणाला द्यावं असा विचार सांगितलेला आहे. म्हणून एकत्रूपता जरी झाली तर अंतःकरणातील गुज कुणाला सांगावं? म्हणून गुज सांगण्यासाठी मला त्याला वेगळा ठेवणं फार गरजेचं आहे. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हातासने, बोला माझी मनमने आलिंगू सरले. ज्ञानेश्वर महाराज कल्पना करतात, अशा दीनतेने काकुळतीने भगवंतानी योगारूढाची लक्षणे सांगण्याच्या हातवटीने बोलण्यामध्ये द्वैत ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनाला आलिंगन देण्याचे कार्य संपवले. मनाने मनाला आलिंगन दिलं, बाकी नाही मात्र आलिंगन. म्हणजे द्वैत मध्ये ठेवलेलं आहे. योगारूढाची लक्षणं तरी सांगायचीच आहेत, आणि बोलण्याच्या ओघात भगवंतानी आपल्या मनानं अर्जुनाच्या मनाला आलिंगन दिलं. हे परिचिता जरी काढले तरी जाण पापार्थ उघडे, श्रीकृष्ण सुखाचे निरूपडे ओतरेगा. अर्जुनाला ब्रह्मविद्या उघडपणे सांगितलेली नाही बरं का. हे ऐकत असताना हे म्हणा, तुला जरी अवघड वाटत असले तरी पक्की समजून घे की अर्जुन हा श्रीकृष्ण सुखाचाच ओतलेला उघडा पुतळा आहे. ओतीव मूर्ती आहे ती सुखाची. कुणाच्या? भगवंताच्या. ब्रह्मविद्या सांगितली हे ऐकताना अवघड वाटेल, सांगितली नाही म्हणून, पण तरी सुद्धा अर्जुन हा श्रीकृष्णाच्या प्रेमाच्या सुखाचा ओतीव पुतळा आहे. त्याला आपण म्हणतो ना, नर आणि नारायणाची जोडी म्हटलेली आहे दोघांना.
नर नारायण दोन्ही शब्द एकत्र वापरतात. नरोत्तम ज्याला आपण म्हटलं त्याला अर्जुन म्हणतात, आणि हा नारायण भगवान श्रीकृष्ण यांची जोडी खूप प्रसिद्ध, हजारो वर्ष त्या जोडीचं बोलणं काढलं जातं. ज्यावेळी कृष्णाबद्दल विषय निघेल त्यावेळी अर्जुनाबद्दल न बोलता कृष्ण सांगताच येणार नाही. किंवा अर्जुनाबद्दलचं चरित्र अर्जुनाचं सांगायचं झालं तर कृष्णाला वगळता येणार नाही, इतकी एकरूपता त्यांच्यामध्ये होते. त्यामुळे तो श्रीकृष्णाच्या प्रेमसुखाचा ओतीव पुतळा आहे असं माऊली बोलतात. म्हणून ब्रह्मसुख ज्या सांगितले हे म्हटलेलं आहे काय, अर्जुनाला भगवंता उघडपणे सांगितली नाही. हे ऐकत असताना कदाचित आपल्याला वाईट वाटेल, का सांगितली नसेल, पण तसं झालेलं नाही. म्हणून शेवटी काय बोलतात बघा, हे असो वैशेची या सेवटी, जैसे एकच विये वांजुटी, मग ती मोहाची त्रिपटी नाचू लागे. म्हणजे म्हातारपणी एखाद्या वांजुटी स्त्रीला, म्हणजे तिला मूल होत नव्हतं आणि म्हातारपणी मूल झालं, म्हातारपणी आणि वांजुटी स्त्रीला मूल झालं, तर ती स्त्री, ते मूल आणि त्याच्यावरलं प्रेम, ही त्रिपुटी तयार होते. त्रिपुटी म्हणजे 3 गोष्टी. तर ही त्रिपुटी कसली आहे, मोहाची त्रिपुटी. ही त्रिपुटी मोहाचा आकार तशी धारण करते. किती दृष्टांत सुंदर दिलाय बघा. वय झालेला आहे, म्हणजे मुलासाठी फार आसुसलेली अशी एखादी स्त्री आहे, तिला पहिल्या तारुण्यामध्ये मूल झालं नाही, पण म्हातारपणामध्ये मूल झालं, आणि नंतर तेही वांजोटापणा होता, पण वांजोटापणा सुद्धा तिचा निघून गेला. अशा एखाद्या स्त्रीला मूल न होणाऱ्या स्त्रीला म्हातारपणी शेवटी मूल जर झालं, ती किती प्रेमानं त्याच्याशी मोह केवढा असेल त्या बाळाचा तिला. तसा मोह अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये आहे. जसं म्हातारपणी एखाद्या वांजोटे बाईला एकच मूल व्हावं, आणि मूल पण एकच, मग काय, ती बाई, मूल आणि मुलाचे कोडकौतुक, अशी मोहाची त्रिपुटी जणू आकार धारण करू लागते आणि नाचू लागते असं माऊली म्हणतात. आणि तसंच झालेलं आहे. ही त्रिपुटी सगळ्या इथं मोहाचा आकार धारण करते. आणि सगळ्या विचार केला, बघितलं आपण, सगळ्याच अवतारामध्ये असे शिष्य भेटत नाहीत. कुठंतरी चुकून असं शिष्य भेटतात की एकीमेव एवढी गट्टी त्यांची जोडली असते. एकीमेव असलेल्या परवर रूपाने 2 व्हायचं ठरवलं तेव्हा सुद्धा वांजोटपण संपलेलं असतं. असा हे एकमेव असलेला परब्रह्म एकोहम बहुश्याम शब्द वापरलेला आहे. कारण 2 व्हायचं ठरवलं की वांजोटापणा संपला म्हणून म्हणायला आपण हरकत नाही. की खरंच भगवंताचं ती आई असा शब्द वापरला आहे. बऱ्याच वर्षानंतर असा एखादा शिष्य भेटावा आणि त्या शिष्यानं त्याचं हे सांगावं, काय मोठेपण सांगावं, असा शिष्य एकमेव असावा असं वर्णन माऊली या ठिकाणी करतात. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा भगवंताच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करून आपण विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.